नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट आशिष हडके. लाईफ लेसनच्या या आणखी एका महत्वपूर्ण भागामध्ये आपलं स्वागत करतोय. लाईफ लेसन्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं काहीही नाही, तर मी आणि तुम्ही मिळून या जीवनाकडनं घेतलेले धडे म्हणजे लाईफ लेसन्स आहे. फक्त मी तुमच्यापर्यंत ते वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे टॉपिक घेऊन वेगवेगळे इश्यूज आणि आपले विषय जे आपण रोजनिशीच्या जीवनामध्ये जगत असतो. माणूस हा एखाद्या पुस्तकासारखा आहे, म्हणून आज आपण माणसाला वाचायचं कसं, जसं आपण पुस्तक वाचतो तसं माणसाला कसं वाचायचं याबद्दल थोडस जाणून घेऊया. प्रत्येकाला ते माहिती असतं, प्रत्येक जण ते करत असतो, परंतु तरी सुद्धा आपल्याला काही काही वेळा म्हणजे अगदी आपण प्रश्नचिन्ह निर्माण होतो आपल्या पुढे की हा माणूस माझा ऐकत नाही, हा माणूस माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीये किंवा मला समजून घेत नाही. कुटुंबामध्ये म्हणा, मित्रांमध्ये म्हणा किंवा ऑफिस मधल्या स्टाफ सुद्धा, म्हणजे आपण त्यांच्याशी व्यवहार करत असताना, त्यांच्याशी कम्युनिकेशन करत असताना, कोऑर्डिनेशन ठेवत असताना, कुठल्या आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये, एखाद्या कंबाईंड प्रोजेक्टमध्ये, ग्रुपमध्ये डिस्कशन करत असताना, मीटिंग्स मध्ये, हा माणूस मला समजून घेत नाही. माझा बॉस माझं म्हणणं ऐकत नाहीये, तो कन्व्हिन्स होत नाहीये. किंवा एखादा जर बॉस असेल तर माझा स्टाफ स्कॅटर्ड वे मध्ये आहे, त्याला कसं व्यवस्थित टीम वर्क मध्ये मला जोडता येईल. तर ही गोष्ट कशी शक्य आहे? कारण बरेच जण ही गोष्टी करून दाखवतात आणि त्यांच्या कंपन्या म्हणा, त्यांचं ऑफिस म्हणा, त्यांचं घर म्हणा, अगदी सुरळीत चालतं, आनंद राहतो, तिथे समाधान राहतं, मनाची शांती मिळते. बऱ्याचशा कुटुंबांना आपण ऑब्झर्व केलं असेल, तुमचा पण हा अनुभव असेल. पण जिथे ही गोष्ट शक्य झालेली नाहीये तिथे त्रुटी काय, काय एरर असेल, आपण माणसांना समजून घेण्यामध्ये काय एरर असेल. म्हणून आपण हा टॉपिक घेतोय की माणसांना वाचायचं कसं. एखादं पुस्तक जसं वाचतो तसंच माणसांना वाचायचं आहे. एखादं पुस्तक तुम्ही घेतलं, आपण एक एक्झाम्पल घेऊया. ते पुस्तक वाचन झाल्यानंतर त्या विषयासंदर्भात तुमच्या डोक्यामध्ये एक थेअरी निर्माण होते, त्यातले काही इश्यूज तुम्हाला कळतात आणि तुम्ही मग त्याचा, ज्या विषयाशी ते निगडीत पुस्तक आहे त्याप्रमाणे तुमची विचारश्रेणी बनवता. आता तसंच तुम्ही दुसरं पुस्तक घेतलं तर ते पुस्तक, त्यातले विचार, त्यातला विषय, त्याच्यावर भाष्य केलेल्या म्हणजे लेखकाच्या समजुती, त्या आपण आधीच्या पुस्तकाशी कम्पेअर करण्याचा कधीच प्रयत्न करत नाही, मोस्ट ऑफ द टाइम. कारण विषय वेगळे असतात, इश्यूज वेगळे असतात, टॉपिक वेगळा असतो. तसंच माणसांचं आहे. एखादा माणूस माझं काय ऐकत नाही, तो तर ऐकतो, हा का नाही ऐकत. तिथे त्या माणसाला पुस्तक समजा आणि हे पुस्तक कदाचित थोडस वेगळ्या पद्धतीने वाचावं लागणार आहे. या पुस्तकाला वाचण्याची माझी पद्धत, समजून घेण्याची पद्धत, मला ते पुस्तक वाचल्यानंतर त्यातले धडे किंवा त्यातला विषय मला स्वतःला समजून सांगण्यासाठी मला वेगळ्या पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. म्हणून नेहमी म्हटलंय, म्हणजे विचार म्हणताना की प्लॅन एव्हरी टाइम, प्लॅन सक्सेसफुल, तुम्ही केलेला प्लॅन सक्सेसफुल होईलच याची काही गॅरंटी नसते. बट प्लॅनिंग जे सिच्युएशन नुसार, परिस्थितीनुसार, माणसांनुसार चेंज होत राहील, तो प्लॅन त्यावेळी कामाचा ठरतो. म्हणजेच प्लॅन इज नथिंग बट प्लॅनिंग इज एव्हरीथिंग. म्हणून प्लॅन एखाद्या वेळेस आपण बनवलेला आहे, स्टँडर्ड फॉर्मॅट बनवलेला आहे की या माणसाच्या बाबतीत माझी ही एक धारणा आहे, पण दुसऱ्या माणसाच्या बाबतीत ती काम करत नाही. अरे दिस इज अ स्टँडर्ड, बेसिक्स आहे, तरी सुद्धा काम करत नाही. हो, पॉसिबिलिटी आहे. पॉसिबिलिटी याच्यासाठी आहे की माणसाचा स्वभाव वेगळा असतो, त्याच्या बोलण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, त्याच्या काम करण्याच्या व्यवहाराच्या पद्धती वेगळ्या असतात, आणि त्यामुळे आपल्याला असं वाटत असतं की हा माणूस म्हणजे मी याला समजून घेत नाही आणि हा मला समजून घेत नाहीये, म्हणजे तो माणूस म्हणजेच ते पुस्तक व्यवस्थित वाचलं जात नाही. मग आता काय करायला पाहिजे, कसा अप्रोच असायला पाहिजे एखाद्या माणसाला वाचण्यासाठी. आपण सोपं उदाहरण घेऊया आपल्या कुटुंबातलं. माझी आई
वडील, भाऊ, बहीण, म्हणजे बेसिक आपले नाते आहे. इथे सुद्धा ताणतणाव असतो. घरामध्ये कॉर्डिनेशन सुद्धा बऱ्याचशा बाबतीत बऱ्याचशा कुटुंबांमध्ये नसतं. त्यामुळे प्रत्येक जण आपापले निर्णय घेतो आणि मग थोडस एक वादाचं वातावरण निर्माण होतं बरेचसे निर्णय घेताना. अशा वेळी आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे, दोन गोष्टी लक्षात घ्या. या विषयाला मी अगदी कॉम्पॅक्ट ठेवतो, खूप वाईड करत नाही, म्हणजे ते समजून घ्यायला बरं पडेल आपल्याला. बेसिक गोष्टी त्या थोड्याशा ऍटिट्यूडला बाजूला ठेवून कराव्या लागणार आहे. जर तुम्हाला एखाद्या माणसाला किंवा एखाद्या व्यक्तीला व्यवस्थितरित्या वाचायचं असेल, त्याच्याशी आणि तुमचा त्याच्याशी एक चांगलं कॉर्डिनेशन बनवायचं असेल, तर दोन ज्या गोष्टी मी सांगतोय त्या लक्षात घ्या. त्या माणसाला जसा तो आहे, जसा तो बोलतोय, जसा त्याचा व्यवहार आहे, जसा तो काम करतोय, त्याला दिलेली ऍक्टिव्हिटी करतोय, तसं त्याला ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्टन्स फर्स्ट थिंग. थोडस अवघड आहे, पण ते जर केलं तर त्याच्यानंतरचे रिझल्ट सुद्धा तेवढे चांगले मिळतील, रिलेशनशिप मध्ये स्पेशली. आणि दुसरं म्हणजे त्या माणसाचा मनातून रिस्पेक्ट करा, इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिज ऍटिट्यूड, his behavior, his hobbies, his habits, his or her. I am talking about both male and female. दुसरं काय सांगितलं? त्याचा रिस्पेक्ट करा. त्याच्या प्रत्येक गोष्टीचा रिस्पेक्ट करा, मनातून करा. भलेही त्याला बोलून दाखवू नका की मी तुझा रिस्पेक्ट करतोय, त्याची प्रशंसा करण्याची तिथे गरज नाही, पण मनातून त्याचा रिस्पेक्ट करा, मनोमन, की ठीक आहे, आय ऍक्सेप्ट दिस पर्सन, आय रिस्पेक्ट दिस पर्सन, दॅट्स इट. अर्ध काम झालं. कसं? तुम्ही त्याला ऍक्सेप्ट केल्यामुळे एकतर तुमच्या मनाची स्थिती स्थिर आहे. बघा, पुस्तक वाचणं आणि माणसाला वाचणं यातला मी फरक म्हणजे मी समजण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आय एम जस्ट शेअरिंग माय एक्सपिरियन्स. जेव्हा मी एखादं पुस्तक वाचतो त्यावेळी माझं स्टेट ऑफ माइंड त्या पुस्तकाशी मी जोडण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मला माझे एक्सपिरियन्स, माझं नॉलेज, जे पण लेवल ऑफ नॉलेज, माझे एक्सपिरियन्स झाले, माझं नॉलेज, माझ्याकडे असलेली इन्फॉर्मेशन, मी विविध त्याच विषयाशी वाचलेले पुस्तक किंवा तसेच थोडेफार वाचलेल्या पुस्तकांचा ताळमेळ जोडण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि ते पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत असतो. कधी कधी मला ते पुस्तक नाही आवडत, मी ते पुस्तक बाजूला ठेवतो. याचा अर्थ मी त्या पुस्तकाला एक्सेप्ट केलेला आहे, रिस्पेक्ट सुद्धा दिलेला आहे, पण मला नाही पटलं, मी ते पुस्तक बाजूला ठेवलेलं आहे. त्याच्याशी आपण असं का वागलो व्यवस्थित? अगदी कारण ते पुस्तक जिवंत नाही. आता हाच फरक आहे पुस्तक वाचण्यामध्ये आणि एखाद्या व्यक्तीला, माणसाला, स्त्रीला वाचण्यामध्ये. जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा माणसाला आपण वाचतो त्यावेळी त्याला आपण एक्सेप्ट केलं, त्याला रिस्पेक्ट दिला, तर 90% टाइम असे चान्सेस निर्माण होऊ शकतात की तो माणूस सुद्धा तुम्हाला रिस्पेक्ट देईल आणि तुम्हाला तुमच्या सर्व अवगुणांसकट, सद्गुणांसकट एक्सेप्ट करेल. यू कॅन ट्राय, यू कॅन ऑलवेज ट्राय, but trying is very difficult in this case because the first difficulty, आपल्याला जी एक पहिली समस्या निर्माण होते ती अशी आहे की मी कशासाठी त्याला एक्सेप्ट करू. आपण त्याला बाजूला ठेवून देतो, पण पुस्तकाला जसं बाजूला ठेवतो तसं जर माणसाला बाजूला ठेवलं तर रिलेशनशिप बिघडते, मनमुटाव होतो, वादविवाद होतात आणि आपण एकमेकांशी वर्षानुवर्ष बोलणं बंद करतो. इट इज व्हेरी सिरियस, इट इज व्हेरी सिरियस. आजच्या कौटुंबिक कलहाच्या मागे, मित्रांमधल्या भांडणांमध्ये किंवा एम्प्लॉईज मध्ये, बॉस मध्ये जे क्लॅशेस निर्माण होतात, त्याच्यामुळे नेहमी असं ताणतणावाचं वातावरण राहतं, ज्याच्यामुळे मन आपलं कधीच प्रसन्न राहत नाही. त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी बाहेर जावं लागतं. आता तर बाहेर जाणं सुद्धा बंद आहे कोविड-19 मुळे. मग मनाचा आनंद शोधायला नको? माणसांसोबत तर राहणारच, घरातल्या ऍटलिस्ट.
आजूबाजूच्या लोकांशी तुम्हाला एक सामंजस्य कॉर्डिनेशन टिकवून ठेवावंच लागेल. पण मनाची शांती, मनाचं समाधान, मानसिक आनंद कायम ठेवून जर जगायचं असेल तर माणसाला ऍक्सेप्ट करा, त्याला रिस्पेक्ट द्या आणि मग त्याचं वाचन करा एखाद्या पुस्तकाचं, की हा असा का बरं असेल. काही कारण असू शकतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख सुख या गोष्टी, काही वेदना, काही आजार निर्माण होतच असतात. वी आर ह्युमन बिईंग. आपण अवॉइड करू शकत नाही या गोष्टी. त्याच्यावर पर्याय काढावा लागेल की मला ह्या गोष्टी होणार नाही, आणि झाल्या तरी मी माझं मनस्वास्थ्य टिकवून ठेवू. हाताला बोटाला काही जखम झाली किंवा जळलं तर आग होते, मन अगदी उद्विग्न होऊन जातं. पण तिथे मलम लावला किंवा औषध लावलं, थोडं मेडिसिन घेतलं की बरं वाटतं. हा आपला हात म्हणजे एखादा व्यक्ती जर आहे असं समजलं, एखादं पुस्तक जर आहे समजलं आणि त्याला वाचण्याचा प्रयत्न केला, त्याला जर थोडासा मलम लावला किंवा औषधी दिली, तर तो सुद्धा आपल्याशी चांगलं बोलू शकेल. म्हणजे मला एखाद्या व्यक्तीला किंवा माणसाला वाचताना लक्षात घ्यावं लागेल की मला त्याला ऍक्सेप्ट करायचंय, मला त्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे, आणि पुढल्या टप्प्यामध्ये मला हे लक्षात घ्यायचंय की तो माझ्यापेक्षा लहान आहे की मोठा आहे हे लक्षात घेऊन त्याला त्या गोष्टी समजावून सांगायच्या आहे किंवा त्याच्या गोष्टी लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी माझ्या प्रत्येक विचारांना, माझ्या स्वभावाला, कारण किंवा मीच खरं आहे असं समजून त्या गोष्टी इतरांवर लादणं प्रत्येक वेळी पॉसिबल नाहीये. तुम्हाला आपल्याला असं वाटतं, तुम्हाला मला सगळ्यांनाच, की मी जे बोलतोय, मी जे करतोय ते योग्य. तो जे करतोय पुढला व्यक्ती ते बरोबर नाहीये. पण ते योग्य काय अयोग्य काय हा भाग नंतरचा आहे. पण वादविवाद होणार नाही यासाठी आणखी एक वर्ड आपल्याला तिथे निर्माण करायचा आहे, तो म्हणजे ऍडजस्टमेंट. तुम्ही म्हणाल सर ऍडजस्टमेंट हा प्रकार आता खूप झाला, ऍडजस्ट करून 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 आम्ही थकलो, पण तरी सुद्धा तो व्यक्ती ऐकत नाहीये. ऍडजस्टमेंट करायला तो पण तयार नाहीये, आणि तुम्हाला ऍडजस्टमेंट का बरं करायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मला तुम्ही सांगा, मग याचं उत्तर काय, पुढे काय करायचं, सोल्युशन काय? ठीक आहे ना सर, सोल्युशन काढायची काय गरज, तू तुझ्या मार्गाने जाईल, मी माझ्या मार्गाने जाईल, विषय संपला, ठीक आहे, इट्स ओके, मग तर काही इश्यूच नाही. पण प्रत्येक माणसासोबत तुम्ही असा दुरावा निर्माण करणार आहात का? मग नाही ना सर, पण प्रत्येकच माणूस किंवा व्यक्ती या स्वभावाचा नसतो, चांगले पण असतात, तो पण चांगलाच आहे. अशा पद्धतीने त्याला ऍक्सेप्ट करून बघा, कारण तो तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या फ्रेंड सर्कलचा, तुमच्या ऑफिसच्या स्टाफचा एक मेंबर आहे. संतांनी म्हणा किंवा थोर पुरुषांनी कधी कोणाला म्हटलं नाही की तू बाबा तू काही कामाचा नाही, तू निघून जा, तुझं माझं काही जमत नाही, असं कधीच म्हटलं नाही. आपण कितीतरी उदाहरणं घेतो. मग आपण एक चांगला व्यक्ती या नात्याने इतरांना ऍक्सेप्ट केलं. मी असं म्हणत नाहीये की अगदी चुकीच्या लोकांनाच ऍक्सेप्ट करा, नो. पण जे आपल्या सान्निध्यातले, आपल्या संपर्कातले, आपल्या सहजीवनातले लोक आहेत त्यांना जर ऍक्सेप्ट केलं, रात्री चांगली झोप लागते. नाही तर रात्री सुद्धा तेच विचार येतात की यार त्याने माझं ऐकलं नाही, आज उद्या त्याला दाखवतो. नो वे, नो वे ऍक्च्युअली. आणि म्हणूनच आपल्याला थोडस व्यक्तींना, माणसांना वाचणं शिकायचं आहे. आणि त्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या: एक्सेप्ट एव्हरीवन, respect everyone, and adjust as per the situation as far as you can do. हे नक्की करा. आणि लाईफ लेसन्सच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधत राहू. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, मजेत राहा. खूप खूप धन्यवाद. हॅव अ नाईस डे.